सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर धुंगा या चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बाल कीर्तनकार ज्योतिताई टाकळे यांचे भव्य असे कीर्तन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर धुंगा या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अखंड शिवनाम सप्ताह सोहळा नागलगाव। जन्मतः आमचा कोणत्याही कुळामध्ये जन्म येऊ त्या व्यक्तीनं आल्याच्या नंतर लिंग
लोक पावत चाललेल्या शिवभक्तीला पुन्हा एकदा त्याने जागृत केलं. परमहंस ग्रंथामध्ये आचार, विचार, सदाचार त्यांनी आम्हाला सांगितले. तसे संत श्रेष्ठ संत शिरोमणी माणिकराव काय सुंदर ग्रंथ आहे. 7 दिवस या अखंड शिवनाम सत्याच्या माध्यमातून आम्ही काय केलं? त्या परमहंस ग्रंथाचं पालन केलं. परमहंस ग्रंथामध्ये मौली काय सांगतात? आता तुम्ही वाचा. मौली काय सांगतात? या मानवी जीवनाला हा जीव जन्माला आल्याच्या नंतर जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत या जीवानं कोणतं कार्य केलं पाहिजे. नवे सकाळी उठल्यापासून उठलेल्या झोपेपर्यंत या जीवाची काय क्रिया असली पाहिजे असं मौली सुंदर असं ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात. तसे त्यानंतर ज्यांनी वयाचे 104 वर्ष तुमच्या आमच्यासाठी घडवले, नवे अज्ञान दूर करून प्रत्येकाच्या घरामध्ये ज्यांनी शिवभक्तीची ज्योत प्रज्वलित केली म्हणतात झाला मोठा
अभंग झाला आणि तोच अभंग आम्हाला कीर्तनामध्ये म्हणायचे आहे. कीर्तनामध्ये आल्यानंतर कोणीही शांत बसायचं नाही आणि कोणाला बसू द्यायचं नाही. आता प्रश्न पडला असेल तुम्हा सर्वांना, म्हणलं कीर्तनामध्ये आल्यावर शांत बसायचंही नाही आणि बसू द्यायचंही नाही, म्हणजे कीर्तनामध्ये आल्यानंतर आपल्याला काम हा शब्द ऐकल्यानंतर आमच्या महिला मंडळाला वाटायचं घरचं काम काय करू होतं का? कीर्तनामध्ये आल्यानंतर आणखीन एक काम लागलं, घरचं काय कमी होतं का? चिंता करू नका. कीर्तनामध्ये आल्यानंतर एकच काम, हाताने टाळी, मुखाने नाव. या जेव्हाही किंवा शिवाहार बघून प्रत्येकाने बरं का टाळी वाजवून मदत करायचं आहे. शिवाहार सेवा केली, भक्ती केली, साधना केली. सप्ताह अखंड शिवणाम सप्ताह सप्ताह गावलो 7 दिवसाचा असतो. सोमवारपासून चालू झाल्यानंतर रविवारपर्यंत आज सप्ताहाची थोडक्यात सांगता झाली. आज विनयाची सांगता होते, पारायणाची सांगता होते आणि गाथाची सांगता आणि पुन्हा उद्या कोणता दिवस चालू होतो? सोमवार. सप्ताह 7 दिवसाचा असतो. अखंड का म्हणलं कारण 7 दिवसाचा नंतर पुन्हा सोमवार, पुन्हा सोमवार आला की पुन्हा सोमवार आला म्हणून आम्ही काय म्हणलं अखंड शिवणाम सप्ताह. आता उद्या प्रसाद झाला म्हणजे सप्ताह संपला का? सोमवार आला ना म्हणजे पुन्हा सप्ताह काय झाला? चालू झाला. शिवहार आणि कीर्तन झाल्यानंतर मी म्हणलं मी द्या म्हणून आत्मा नव्हतो तरी नक्की देणार. म्हणजे आधी आम्हाला भक्ती करावी लागते आणि नंतर भक्तीचं काय देतो भगवंत? फळ देतो. त्याप्रमाणे 7 दिवसाच्या केलेल्या भक्तीचं आज आम्हाला काय करायचं आहे? मागून मागायचं. सेवा करावी निर्मळ
आपली जी सेवा असते ती अशी मोठी असते. आम्ही जे भगवंताकडे मागतो ते स्वतःसाठी आम्हीही भगवंताकडे मागतो आणि संतही भगवंताकडे मागतात. बघा तुमच्या मागण्यामध्ये आणि संतांच्या मागण्यामध्ये नेमका काय आहे? आम्ही मागतो स्वतःसाठी, या संसारासाठी मागतो आणि संत मागतात जगाच्या कल्याणासाठी.
पाहिजे की नेमका आम्ही संगत कोणाची केली पाहिजे का कारण आमच्याकडे एक वाक्य आहे आणि ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे म्हणतात ना ढवळ्यापाशी कवळं बांधलं वाद नाही लागला पण गुण मात्र लागलं त्यामुळे संगतीचा परिणाम होतो विषय निघाला म्हणून सांगते एकदा कावळ्याने राजहंसाची संगत केली होती बघा संगती कोणाची करायला कावळा आणि राजहंस दोघेही मित्र म्हणून राहत असताना कावळा हा काय आहे मांसाहारी पक्षी आहे आणि राजहंस मात्र शाकाहारी आहे कावळा आणि राजहंसाची संगत मैत्री एवढी जुळली दोघेही कुठेही वावरत असताना फिरत असताना सोबत राहायचे झालं असं कावळा हा मांसाहारी पक्षी होता तो झाडाच्या पानावर बसल्यानंतर त्या ठिकाणी तो मांसाहार खात होता आणि खाऊन काय केला कावळा महाराज निघून गेला निघून गेल्याच्या नंतर तिथं कोण होतं कोण होतं राजहंस म्हणजे कीर्तनामध्ये लक्ष आता कावळा उडून गेला पण राजहंस मात्र तिथेच थांबला मग गावातील काही लोक जेव्हा पाहिले ज्या व्यक्तीच्या अंगावर ते मांसाहार पडलेला होता तो वर पाहता तर काय राजहंस आहे त्याला वाटलं की या राजहंसानं माझ्या अंगावर काय केलं मांसाहार टाकला त्या व्यक्तीनं राजहंसाला खूप मारलं आता चुका कोणाची होती हो कावळ्याची मांसाहार कोणी खाल्ला होता कावळ्याने शिक्षा कोणाला झाली राजहंसाला मग आता संगत कोणाची करणार चांगल्या व्यक्तीची सज्जनाची संतांच्या संगतीचं एवढं महत्व आहे की संत संग ज्याला गला तिन्ही लोके ज्या जीवाला संतांची संगत लावली की या जीवनात मुक्ती मिळते नवे नवे तिन्ही लोकांमध्ये मान्यता प्राप्त होते एवढं तरी संतांच्या संगतीचं महत्व आहे आता संत म्हणजे नेमकं काय आजच्या कीर्तनातून संत म्हणजे काय हे आम्हाला घरी घेऊन जायचं आहे आम्हाला वाटलं सध्या वातावरण असं झालेलं आहे असतं काय पेक्षा प्रत्येक जण आज दिसतं काय यावर विश्वास ठेवला आम्ही जे दिसू लागलेलं आहे ते सत्य मानलं पण जे असतं याचा पैलू आम्ही समजून घेतला नाही तसं ज्यांनी त्रिपुंड लावले ते संत झाले का ज्यांनी भव्य वस्त्र धारण केले ते संत झाले का नाही संत म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून संत म्हणजे ज्ञान संत म्हणजे प्रकाश आणि संत म्हणजे परोपकार हे तीन गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे संत याही पुढे जाऊन संतांचं वर्णन करायचं म्हणजे ज्याचा स्वभाव शांत आहे ते म्हणजे संत सहा षडरी पूजा ज्याने अंत केला ते म्हणजे संत शिवाहा आमच्या घरामध्ये असलेल्या सुनबाईला स्वयंपाक येत नाही शेजारीला कोण सांगतो शेजारीला कसं कळतो तुमच्या घरामध्ये सुनाचं बरोबर मग शेजारीला कसं कळतं की तुमच्या सुनाला स्वयंपाक येत नाही कोण सांगणार आता नांदगावच्या सर्व सासऱ्यांवर का उत्तर द्यायची आमच्या सुना कशा आहेत चांगल्या आहेत
लागणार ही कोणती वस्तू आहे तिची किंमत किती आहे माहिती? असं म्हणतात की स्त्री सारखी आग लावणारी व्यक्ती. आता असं म्हणल्यानंतर नागावची महिला मंडळ म्हणायची हे बोलला तीच कीर्तनामध्ये येत दादा तेच कीर्तन काय करू नका बरं का, मला काही अनुभव. आग लावणारी व्यक्ती कोण? काटपी स्त्री नाही. तर बघा आता पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं. जेव्हा आम्ही आमच्या पत्नीला पेट्रोल पंपावर घेऊन जातो अप्पा कुठे सोडतो? कारण तिथं खूप सुंदर अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की आग लावणाऱ्या वस्तूची इथं सक्त मनाई आहे. म्हणून आम्ही पत्नीला कुठे करतो? बाहेर सोडून करतो. कारण म्हणतात ना काडीची आग, त्या काडीला हे कळत नाही की बाबा रे आम्ही माडीला आग लावली पण त्या आधी आम्ही स्वतःहून जळालो. आम्ही त्या भगवंताकडे काय मागितलं पाहिजे? घर, गाडी, बंगला, आणखी पण सर्वस्व काय आहे इथंच सोडून जायचं. आता उद्या कशाचं कीर्तन आहे? प्रसादाचं. सर्व गावातील मंडळी मंदिराच्या दिशेने येत असताना आप्पा 21 रुपयाचं नारळ घेऊन येतात आणि नारळ घेऊन आल्याच्या नंतर शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये ते नारळ आम्ही काय करतो माहिती? फोडतो. आता देवाला किती ठेवतो? आणि घरी किती घेऊन जातो? आता याला पुढे जाऊन सांगते. ठेवतो एवढं माय मागतो केवढं? 21 रुपयाचं नारळ. त्यातही आम्ही एवढं त्या भगवंताला समर्पित करतो आणि मागतो परमेश्वरा भगवंता माझ्या मुलाला 21 लाख रुपयाची नोकरी मिळाली. आधी म्हणतो घर नाही माय बसायला घर मिळू, पुन्हा शेती, पुन्हा त्याच्यानंतर सध्या मुलीवाची खूप कमी आहे. म्हणजे काय म्हणतो झालं आता थोडंच राहिलं आहे देवा माझ्या मुलाचं काय होते? लग्न होते. आता लग्नही झालं याही पुढे जाऊन चिंता बर का पुन्हा आणखी लेकरू. म्हणजे आमचं मागणं काही संपत नाहीये. संसार आसार आहे मग त्यासाठी कितीही मागू म्हणतात ना जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सर्व जसं त्याचं कर्म आहे त्याला तसं फळ मिळणारच आहे. मग आम्ही मागू अथवा न मागू. तसं त्यातल्या त्यात गडबड अशी झाली अप्पा आणलेला नारळ जर नासक निघालं काय म्हणतो आता नासका नारळ आम्ही घरी घेऊन जातो काय? तिथंच त्या महादेवाच्या खंडीवर गर 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 फिरवतो आणि नारळ ठेवून जातो. म्हणजे हा असा आमचा त्या भगवंताच्या प्रती सुद्धा स्वार्थपणा आहे. तसं महादेव प्रभू मागणी मागतात नाही. महादेव प्रभू म्हणतात सकळाशी
शंभू म्हणतात, शंभू महादेवा सकाळची हेची म्हणजे या जगातल्या सर्वांचं जे मागणं आहे, इथं मंदिरामध्ये 7 दिवस ज्यांनी तुम्ही भक्ती केली, सेवा केली, त्या सर्वांचं जे या शेवटच्या दिवसाचं मागणं आहे, ते मागणं काय करतो? हृदयी संपुष्टी तू तुझ्या हृदयी संपुष्टीमध्ये दृढ करून काय कर? त्या सर्वांचं मागणं, त्या सर्वांची इच्छा परमेश्वरा तू पूर्ण कर. त्या सर्वांचं जे मागणं तू पूर्ण केलंस ना, तेच माझं मागणं आहे. सकळाची हेची मागणे शेवटी हृदयी संपुष्टी असं मागणं महादेव प्रभू अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मागतात. तर बघा, आधी मागण्याआधी आम्हाला काहीतरी द्यावं लागतं. ज्याप्रमाणे एखाद्या दुकानामध्ये वस्तू घ्यायला गेल्यानंतर बाय माऊली आम्ही पैसे दिल्याशिवाय दुकानदार आम्हाला वस्तू देत नाही. ज्याप्रमाणे पैसे दिल्यानंतर दुकानदार वस्तू देतो, त्याचप्रमाणे आम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल तर आम्हाला काय करावे लागेल? भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आणि कसं नाम घ्यावं लागेल? महादेव प्रभू अभंग शिव त्या भक्ताला प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन
6 मिळेल त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. आता हा फक्त प्रश्नात पडला. म्हणला मी जर एक गाडी मागितली माझ्या शेजाऱ्याला किती भेटतील? मी जर एक बंगला मागितला शेजाऱ्याला किती भेटतील अप्पा? मी जर एक पत्नी मागितली शेजाऱ्याला किती भेटतील? म्हणजे आता शेजाऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघत नाही का? आता विचार करून 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 हा भक्त शेवटी भगवंताला मागणी मागू लागला. परमेश्वरा, भगवंता, मला काहीच नको म्हणला. तू एक काम कर म्हणला, माझं एक हात घेऊन जा म्हणला. शेजाऱ्याचे किती जाते? तू माझं एक पाय घेऊन जा. शेजाऱ्याचे किती जाते लोक? तू माझं एक डोळा घेऊन जा. शेजाऱ्याचे किती जाते? शेजाऱ्याचं वाईट व्हावं या चिंतनामध्ये हा व्यक्ती स्वतःचेच वाईट करून घेतला. आता तुम्ही कितीही राशन भरा एका महिन्यात, बरं 1 वर्षाचा भरा, 1 वर्षात म्हणजे आज आलेली वस्तू उद्या संपते. पण एकदा मुक्ती मागितल्यानंतर ती मुक्ती आम्ही आमच्या या 84च्या फेऱ्यातून काय होतं? मुक्त होतो. मग संतांनी काय मागितली? मुक्ती मागितली. पण महादेव प्रभूंना असं म्हणलं नाही की शिवनाम कंठी न पडो विसर पार्वतीचा वर. आता मुक्ती तर कधी आहे? सर्वजण यावर का? आता आज येऊ अथवा नाही येऊ, उद्या प्रसंगाला मात्र या म्हणायची गरजच नाही. कीर्तनाला मात्र तरी सर्वजण उपस्थित आहात बरं का? जोपर्यंत संस्कार टिकत नाही, तोपर्यंत संस्कृती टिकत नाही, जोपर्यंत संस्कृती टिकत नाही, तोपर्यंत धर्म टिकत नाही, जोपर्यंत धर्म टिकत नाही, तोपर्यंत देश टिकत नाही. बघा त्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवाची काय निष्ठा होती या भारतभूमी बद्दलची. आणि आमची निष्ठा फक्त आमच्या घरापर्यंतच मर्यादित असते. एवढीही कठोर निष्ठा की त्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांना, त्या भगतसिंगाला 8 दिवसाच्या नंतर फाशीची शिक्षा होणार आहे असं त्याच्याशी सांगितलं. तरी सुद्धा भगतसिंगाची रोजची दिनचर्या ही चालू असायची. सकाळी उठायचं, धरणी मातेला वंदन करायचं आणि व्यायाम करून सुंदर आपल्या दिवसाची सुरुवात करायची. तेव्हा एक व्यक्ती त्या भगतसिंगाच्या समोर जाऊन म्हणू लागला, भगतसिंगा, 8 दिवसाच्या नंतर तुला फाशीची शिक्षा होणार आहे, तू मरणार आहेस, मग एवढं व्यायाम कशासाठी? तेव्हा खूप सुंदर असं भगतसिंग उत्तर देतात की बाबा रे, तू कोण आहेस मला माहिती नाही, तू कुठून आलास मला माहिती नाही, पण मी मात्र या धरणी मातेचा पुत्र आहे, मी या भारतभूमीचा पुत्र आहे आणि 8 दिवसाच्या नंतर मला फाशीची शिक्षा होणार नसून 8 दिवसाच्या नंतर हा पुष्परूपी देह मी त्या भगवंताच्या चरणी, या धरणी मातेसाठी काय करणार आहे? समर्पित करणार आहे. कोणाचा आहे? मूल बाळाधड संपत्ती
मी सर्वस्व काही आहे माझे आहे, मी आणि माझं या संसारामध्ये हा जीव अडकतो. तसं एका ठिकाणी नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. विषय निघाला मग थोडक्यात सांगते बरं का. आणि ती शहरी भागातली मुलगी इंग्रजी बोलायची, याला काहीतरी नवीन शिकण्याची आस आणि ओढ लागलेली होती बरं का. तेव्हा हा म्हणू लागला, म्हणला काय सुंदर इंग्रजी भाषा ग, तुझ्यापेक्षाही सुंदर तुझी भाषा म्हणला, आणि इंग्रजी भाषा मला शिकवशील का म्हणली. ती म्हणू लागली हो म्हणली, शिकवते ना म्हणली. तेव्हा त्या पत्नीनं पतीला इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला. रोज एक शब्द शिकवायचा ठरवली आणि पहिल्या दिवशी पहिला शब्द शिकवली यस नावाचा. इथं कोणी शाळेचे विद्यार्थी आहेत? यस म्हणजे काय? तर बघा, यस हा शब्द घेऊन तो पती काय केला हो, घराच्या बाहेर पडला. आवड सांगण्यावर कपडांची आपलं म्हणून. तर बघा, बाहेर पडल्यानंतर शहरी भागात ते घर होतं. बाहेर पडल्याबरोबर समोर एक सुंदर असा पाणीपुरीचा गाडा, सुंदर असा पाणीपुरीचा गाडा असल्यानंतर त्या काकांचा दररोजचा तो व्यापार व्यवहार होता. त्या काकांनी विचारलं, म्हटलं पाणीपुरी खायची का? आता मी तुम्हाला विचारते, पाणीपुरी खायची का? तुम्ही जसं यस म्हणलात ना, बरोबर त्या पतीने सुद्धा काय म्हणलं, यस म्हणलं आणि पाणीपुरी खाल्ली. लक्ष देऊन ऐका बरं का. थोड्या दूर गेल्यानंतर तिथं होतं भेळपुरीचा. त्याही काकांचा व्यवहार. आता प्रपंच सांभाळायचं म्हणजे काही ना काही खाटातून करावीच लागते. त्या भेळपुरीवाल्या काकांनी पुन्हा विचारलं, म्हटलं भेळपुरी खायची का? तसं त्या सर्वांनीही त्या पतीनं काय म्हणलं, यस म्हणून भेळपुरी खाल्ला. अप्पा कडकड सांगते, संसारातलं सुख कसं असतं, या की चंद्रमुखी, थोड्या दिवसांनी चंद्रमुखी होते सूर्यमुखी, नंतर तर काय काही ज्वालामुखी, आणि ज्वालामुखीचा एकदा उद्रेक झाला परिणाम काय होतो सर्वांनाच माहिती आहे. तसं त्याप्रमाणे पुढे होतं बॉक्सिंग वाल्याचं दुकान. काय होतं अप्पा? बॉक्सिंग वाल्याचं दुकान. त्याही काकाने पुन्हा विचारलं, म्हटलं बॉक्सिंग खेळायची का? काय म्हणलं? आता वार घरी आल्यानंतर पत्नीला संतापला घरसट्टे अप्पा, असा संतापला म्हणू लागला, म्हटलं तुझ्या यशसाठी मार खाल्ला. ती म्हणू लागली, म्हणलं आता यश नको. आता मी तुम्हाला नो म्हणाय शिकवतो. नो म्हणजे काय? बरं झालं इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी दिसतात. तर बघा, बाहेर गेल्यानंतर घराच्या बाहेर तो पाणीपुरीचा गाडा तिथेच होता. पाणीपुरीचा गाडा काय चलत जाऊन दुसरीकडे राहत, घरही दुसरीकडे राहत नाही, घरही तिथंच होतं आणि गाडाही तिथंच होता. त्याही काकांनी पुन्हा विचारलं, म्हटलं पाणीपुरी खायची का? पुढे काय होतं, त्याही काकाने पुन्हा विचारलं, म्हटलं भेळपुरी खायची का? पुढे काय होतं, गडबड अशी झाली माय की बॉक्सिंग वाला पुन्हा विचारू लागला, म्हटलं कालचा मार पुरी झाला नाही का? आणखीन मार पुरी झाला. आता तर सांगू, पत्नीवर एवढा संतापला, एवढा रागावू लागला, म्हटलं अगं म्हणला, तुझ्या यशसाठी एवढा मार खाल्लो आणि नो साठी तेवढा मार खाल्लो. म्हणला तुझा आता यशही नको आणि तुझा आता नोही नको. तेव्हा ती म्हणू लागली, आता यश नको, नो नको, मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला शिकवते. कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे काय? शुभेच्छा, अभिनंदन. तर बघा, त्या पत्नी न शिकवलेला कॉंग्रॅच्युलेशन शब्द या पतीला वाटू लागला. मला यासाठी खाल्लं तर खाल्लं, नो साठीही खाल्लं तर खाल्लं, मला अपेक्षा या तिसऱ्या शब्दासाठी तरी खाणार. तिसरा शब्द घेऊन घराच्या बाहेर पडला. योगायोग झाला असं की पाणीपुरी वाल्याला मुलगी झालेली होती. काय म्हणू लागला, पुढे काय होतं,
ट्रॅफिकवाल्याची मान मरायला असा मार खाल्ला की घरी आल्यानंतर पत्नीला म्हणून लागला बस आता संतही सांगितले का बाबा रे संसार करा सुखी असा ग्रहाश्रमी लक्ष लावा पण आम्हाला आशा लागलेली असते आपलं म्हणून अशी खोटी करतं पण संत सांगतात की बाबा रे कर्तव्य करा पण आशा मात्र सोडा का आशा केल्यानंतर निराशा होते निराशा केल्यानंतर दुःखाची प्राप्ती होते म्हणून आशा सोडा आणि कर्तव्य करा थोडासा विचार करा जर भगवंताने नाकाच्या ठिकाणी डोळे आणि डोळ्याच्या ठिकाणी नाक दिला काय अवस्था तर अमूल्य असा किमतीचा सुंदर असा नरदेह भगवंताने आम्हाला दिला तर त्याचा आम्हाला काय करायचं आहे सार्थक करून घ्यायचं आहे त्याच हातानं त्याच मुखानं त्याच भगवंताचं आम्हाला काय करायचं आहे नामस्मरण करायचं निसर्गाने प्रेमानं एकदा त्या भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करू
चला सविताताई जेवढे जण आहेत तुझ्यासाठी अप्पा तेवढे जण आज झाले. आता मला जरी माहिती नसेल कोण पहिल्या दिवशीपासून येत आहे कोण आज आले तुझ्यासाठी अप्पाला माहिती आहे. कारण ही जरी पहिल्या दिवशीपासून नसले आमचे अप्पा पहिल्या दिवशीपासून आहे अशी भगवंताची सेवा केली. ती सेवा थांबून भजन करणे असो अथवा इथली साफसफाई असो बघा ती सुद्धा कायाची सेवाच आहे. त्या सर्वजणांची सेवा करून आजच्या दिवशी जे मागणं मागा सर्वांनी बघा कीर्तनामध्ये उपस्थित सर्वांनी जाता काय करायचं आहे भगवंताकडे मागणं मागून जायचं आहे. घरी जाऊन बसायचं का नाही उद्या प्रसाद घ्यायला यायचं. तसं आज मागणं मागण्याचा दिवस आहे आणि उद्या प्रसाद घ्यायचा दिवस आहे. भेटेल त्यात काही शंका नाही. आता उद्या मुक्ती भेटणार म्हणजे आम्ही काय केले आधी सप्ताहाची वर्गणी मागून पट्टी जमा केली. प्रसाद केल्यावर काय भेटते काय भेटते मुक्ती भेटते. त्याप्रमाणे शिवनाम कंठामध्ये सातत्यानं म्हणल्यावर काय भेटते मुक्ती भेटते. असं माऊली अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये म्हणलं आणि आता माऊली तृतीय चरणामध्ये म्हणतात कल्याणकारी काय आहे शिवा. आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये करायचं आहे. स्वाहा.
एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये गेल्यानंतर प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय करावं लागतं? सारासार करावा लागतो आणि ते उत्तर शोधावं लागतं आणि जेणेकरून परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर पुढील वर्गामध्ये प्रवेश भेटतो. त्याचप्रमाणे ज्याला वाटतं की माझं कल्याण होऊन जावं त्यानं काय करावं? कल्याणदायक परिसावे उत्तरे, त्यानं उत्तर काय करावं? शोधून काढावं आणि सार आसार याचा विचार करावा. संतांनी म्हणलं आपुला आपण करावा विचार तेने फार गम्य होईल. जाता जाता एवढंच सांगून जाते कितीही कोणीही केवढंही सांगितलं तरी शेवटी आपल्यालाच विचार करावा लागतो. म्हणून संत सांगतात जर आम्ही काय योग्य आहे अयोग्य आहे त्याचा स्वतःहून विचार केला तर काय होईल? आपला आपण करावा विचार तेने फार योग्य होईल. त्यानं या जीवाला सोपा उपाय प्राप्त होईल. शिवा कळाला म्हणून तर आम्ही आज भगवंताच्या मंदिरामध्ये उपस्थित आहोत, नाही तर कुठे राहिलो असतो? घरी. त्याप्रमाणे ही उत्तम अशी वेळ मिळालेल्या संधीचा आम्हाला काय करायचं आहे? सोनं करून घ्यायचं आहे असं महादेव प्रभू अभंगाच्या शेवटी
पण हा म्हणू लागला मला ताई आंग सोडून ताप कसा ताप आंग सोडून. तेव्हा मी म्हणलं चला म्हणलं डॉक्टरांकडे घेऊन जाते म्हणलं. तेव्हा डॉक्टर त्याच्यापेक्षाही हुशार होता. काय झालं म्हणल्यानंतर हा म्हणू लागला डॉक्टर साहेब ताप आला म्हणलं. कसा ताप आंग सोडून ताप आला. तेव्हा डॉक्टर एवढा हुशार होता तो म्हणू लागला मला बस म्हणला तुझा आंग सोडून आलेला तापच कमी होऊन जाईल अशी गोळी देतो मला 2 गोळ्या देतो आणि वेळ सांगितला 1 गोळी घे झोपल्याच्या नंतर आणि 1 गोळी घे उठण्याच्या आधी मला कधी तापच कमी होऊन जाईल. तसं सर्वांनीच 7 दिवस अंतःकरणातून भगवंताची सेवा केली आणि साक्षात या नागलगावचा दक्षिणमुखी मारुती आणि भगवान शिव प्रत्येक जणांची इच्छा सर्व पूर्ण विद्यार्थी करतात. या सर्वांचे खूप सुंदर उत्तर दिले म्हणून या चिमुकल्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत आता नाव घेतलं बसलं तर रात्रीचं कीर्तनही होऊन जाईल आणि उद्या सगळेजण म्हणतील म्हणलं टाळ्यांचं कीर्तन एवढं वेळ चाललं का म्हणलं कौतुक करत करत तर जमले गेले. तसं काही होणार नाही. सर्वांचेच एकदा आभार व्यक्त करून
एवढं